बातमीपत्राच्या सुरुवातीला एक मोठी बातमी आहे पुणेकरांसाठी। केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते आज चांदणी चौकातील उड्डाणपुलाचं उद्घाटन होणार आहे। त्यासाठी भाजपकडून जोरदार तयारी करण्यात आलेली आहे। या कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि चंद्रकांत पाटील उपस्थित राहणार आहेत। पुणे बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर हा उड्डाणपूल उभारण्यात आलाय। वाहतूक कोंडीस कारणीभूत ठरलेल्या चांदणी चौकातील जुना पूल पाडल्यानंतर तिथेच नव्या उड्डाणपुलाचं काम पूर्ण झालंय आणि तब्बल 397 कोटी रुपयांचा खर्च करत नव्या पुलाचं काम पूर्ण करण्यात आलंय। चांदणी चौकातील नवा पूल वाहतुकीसाठी खुला झाल्यास त्यामुळे वाहतूक कोंडी फुटण्याची शक्यता आहे। तर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते आज चांदणी चौकातील उड्डाणपुलाचं उद्घाटन होणार आहे आणि त्यासाठी भाजपकडून जोरदार तयारी करण्यात आली आहे। या कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार आणि चंद्रकांत पाटील उपस्थित असतील। पुणे बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर हा उड्डाणपूल उभारण्यात आलेला आहे आणि त्यामुळे पुणेकरांसाठी ही महत्त्वाची बातमी। अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी वैभव सोनावणे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। वैभव, आता पुणेकरांची वाहतुकीतून वाहतूक कोंडी सुटणार आहे। आज चांदणी चौकातील उड्डाणपुलाचं उद्घाटन होतंय, काय अपडेट? बऱ्याच प्रतीक्षेनंतर जवळपास 11 महिन्यांच्या कामानंतर आणि साधारणपणे 1100 कोटी रुपये खर्चून हा महामार्गावरचा मुंबई बेंगळुरू महामार्गावरचा चांदणी चौकातला उड्डाण पूल जो आहे तो तयार करण्यात आलाय। एकेकाळी 2-2, 2.5 तासाचं ट्रॅफिक जाम जे आहे ते या चौकामध्ये व्हायचं। याचं कारण कोकणातून येणारी तामिनी मार्गे सगळी वाहतूक जी आहे पुण्याकडची ती असेल, मुंबईकडून साताऱ्याकडे जाणारी वाहतूक असेल किंवा साताऱ्याकडून मुंबईकडे जाणारी वाहतूक असेल, या सगळ्याचा मोठा इंटरसेक्शन जो आहे तो चांदणी चौकामध्ये होता आणि महामार्गाची रुंदी जी आहे ती अत्यंत छोटी झालेली होती। या सगळ्या पार्श्वभूमीवरती वाहतूक कोंडीपासून सुटका मिळावी म्हणून सातत्यानं या ठिकाणी मोठ्या उड्डाणपुलाची मागणी केली जात होती। हे सगळं प्रकरण गडकरींकडे गेल्यानंतर एक मोठं क्लस्टर जे आहे उड्डाणपुलांचं आणि अंडरपासेसचं हे तयार करायचा निर्णय झाला। नॅशनल हायवे ऑथॉरिटी जी आहे ती त्याचे प्रमुख असेल असं ठरवण्यात आलं। राज्य सरकार आणि महापालिकेने त्यांचा समभाग त्यामध्ये उचलावा असंही निश्चित झाल्यानंतर तिघांच्या प्रयत्नातून आणि निधीतून जवळपास 1100 कोटी रुपये खर्चून 11 महिन्यांमध्ये हा उड्डाणपूल जो आहे तो तयार करण्यात आला। याच्यामध्ये 3 उड्डाणपूल, 2 अंडरपासेस जे आहेत ते तयार करण्यात आलेले आहेत आणि या पुलाचं चांदणी चौकाच्या या उड्डाणपुलाचं लोकार्पण जे आहे साधारण 3 किलोमीटरच्या परिघामध्ये हा उड्डाणपूल पसरलेला आहे आणि आज त्याचं उद्घाटन जे आहे ते नितीन गडकरींच्या हस्ते होते। मुख्यमंत्री या कार्यक्रमाला येणार नाहीत असं कळतंय, मात्र दोन्ही उपमुख्यमंत्री जे आहेत ते या कार्यक्रमाला असतील। अजित पवार हे सकाळीच पुण्याच्या विधान भवनामध्ये आलेले आहेत आणि मेट्रोच्या संदर्भातल्या बैठका ज्या आहेत त्या सुरू आहेत। देवेंद्र फडणवीस हे काही वेळामध्ये पुण्याच्या विमानतळावरती पोहोचतील आणि तिथून थेट चांदणी चौकाकडे ते रवाना होतील। अजित पवार हे विधान भवनातल्या काही बैठका आहेत त्यांच्या, या बैठका ज्या आहेत या बैठका उरकून साधारण 9:15 वाजता मेट्रोनं रुबी ते वनाज असा सगळ्यात मोठा टप्पा जो ज्याचं लोकार्पण पंतप्रधानांच्या हस्ते करण्यात आलं होतं काही दिवसांपूर्वी, त्यांना प्रवास करणार आहेत आणि तिथून वनाजपासून पुन्हा 10 मिनिटाच्या अंतरावरती चांदणी चौक आहे, त्या चांदणी चौकात ते बाय रोड जाणार आहेत। आज व्हीएसआयला एक बैठक जी आहे ती आयोजित करण्यात आलेली आहे साखर महासंघातर्फे, ज्या बैठकीला अजित पवारही जातील अशी चर्चा होती, मात्र व्हीएसआयचे अध्यक्ष म्हणून शरद पवार, उपाध्यक्ष म्हणून दिलीप वळसे पाटील आणि इतर कारखानदार जे आहेत ते या बैठकीला हजर राहणार आहेत। अजित पवार या बैठकीला जाणार नाहीत हे त्यांनी स्पष्ट केले। ते पदाधिकारी नसल्यामुळे फेडरेशनचे किंवा महासंघाच्या कुठल्याही पदावरती ते नसल्यामुळे ही सगळी बैठक जी आहे त्याच्यासाठी ते निमंत्रित नाहीयेत असं त्यांच्या कार्यालयाकडून सांगण्यात आलेलं आहे। दुसरीकडे चांदणी चौकाच्या लोकार्पणाच्या कार्यक्रमासाठी मात्र ते 11:15 वाजता बरोबर चांदणी चौकात पोहोचतील अशा पद्धतीचं नियोजन आहे। बरं वैभव, वेळोवेळी अपडेट तुमच्याकडून या संदर्भात घेतच राहू। तुर्तास धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी, या संपूर्ण आढाव्यासाठी। आणि आता मुंबईत प्रवास करणाऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे। रविवारी बाहेर फिरण्याचं नियोजन करणार असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे। विविध तांत्रिक आणि देखभाल दुरुस्तीच्या कामांकरता आज तिन्ही मार्गावर मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे। रेल्वे रूळ, ओव्हरहेड वायर आणि सिग्नल यंत्रणेची देखभाल दुरुस्ती करण्यासाठी हा ब्लॉक असणार आहे। तिन्ही मार्गावर वेगवेगळ्या वेळेमध्ये मेगा ब्लॉक घेण्यात येणार असल्यानं वीकेंडला बाहेर पडणाऱ्या मुंबईकरांना मोठा मनस्ताप होण्याची शक्यता आहे। या मेगा ब्लॉकमुळे अनेक लांब पल्ल्याच्या आणि लोकल रेल्वेच्या वेळापत्रकात बदल करण्यात आलेला आहे। तर आता हा मेगा ब्लॉक कसा असणार आहे आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून जाणून घेऊयात। माटुंगा ते मुलुंड अप आणि डाऊन जलद मार्ग सकाळी 11:05 ते दुपारी 3:35 पर्यंत हा मेगा ब्लॉक मध्य रेल्वेवर असेल। त्यानंतर हार्बर रेल्वे मार्गावर मानखुर्द ते नेरूळ अप आणि डाऊन मार्गावर
सकाळी 11:15 ते दुपारी 4:15 हा मेगा ब्लॉक असणार आहे। आणि पश्चिम रेल्वेवर आपण पाहूया, सांताक्रूज ते गोरेगाव अप आणि डाऊन धीम्या मार्गावर सकाळी 10 ते दुपारी 3 पर्यंत मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे। त्यामुळे हे संपूर्ण वेळापत्रक पाहूनच घराबाहेर पडा आणि लोकलने प्रवास करा असं आवाहन करण्यात आलंय। पुढची बातमी पाहूयात। राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये वादाला सुरुवात झाली आहे। ठाण्यातील नौपाडा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय। एनसीपी ठाणे जिल्हा प्रमुख आनंद परांजपे यांच्या पत्नीवर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। एनसीपी महिला पदाधिकारी रचना वैद्य यांनी हा गुन्हा दाखल केलाय। फोनवरून अजित पवार गटात येण्याची धमकी दिल्याचा रचना वैद्य यांनी आरोप केलाय। रचना वैद्य यांनी एनसीपी आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यासोबत जाऊन नौपाडा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केलाय। तर राजकीय वाद घरापर्यंत नेणं ही कोणती संस्कृती असा सवाल आनंद परांजपे यांनी आव्हाडांना केलाय। बाईंनी आमच्या बरोबर असलं पाहिजे, तेव्हा मी त्यांना नाही सांगून काय ते माझा स्टँड क्लिअर केला। परत फोन आला तेव्हा मग त्यांचा टोनच बदललेला मेसेजचा, ज्यांनी फोन केला की आम्हाला तुझ्या मुलाचं रुटीन माहिती आहे, कशाला उगाच त्याला त्रास होईल असं वागतेय, काय ते समज ना, ये इकडे। पक्षात आलं की कुटुंबियांना त्रास द्यायला सुरुवात झाली। हां, म्हणजे ते टार्गेट त्यांच्या मिसेसचा होता। माझ्याकडे कॉल रेकॉर्डवर पण आहे। आनंद परांजपेंच्या मिसेस सोनल परांजपे, त्यांचा 3 तारखेला दुपारी 3:18 40-45 जणांना फोन गेलेले आहेत। आम्ही शांत बसतो, आग लगेगी तो दूर तक जाएगी, आम्ही शांत बसतो, आम्हाला काही करायचं नाही। आम्ही कधी मस्ती करायला जात नाही, आम्ही आमच्या कार्यक्रमात व्यस्त असतो। तुम्हाला कार्यक्रम नाहीत म्हणून तुम्ही येऊन इथे कुठे गुन्हे दाखल करता, तर आम्ही खरे गुन्हे दाखल करू। आता ह्या बाईला तुझा पोरगा कुठल्या वाटेने येतो जातो हे बोलण्याचं काय कारण आहे का? सौभाग्यवती सोनल परांजपे पे आरोप लगाया है। आज 2008 से मैं सार्वजनिक जीवन में हूँ। मुझे नहीं लगता बहुत सारे पत्रकारों ने उनको देखा भी रहेगा, क्योंकि कभी भी वो सार्वजनिक जीवन में मेरे साथ आई नहीं। वो HDFC बैंक में AGM करके उन्होंने रेजिग्नेशन दे के हाउसवाइफ है। अच्छी बात है, राजनीति का स्तर वो इस निचली स्तर पे ले जा रहे। मैं डॉक्टर जितेंद्र आव्हाड जी का तहे दिल से शुक्रिया करता हूं कि बहुत अच्छी शुरुआत उन्होंने की है, इसको अंजाम हम लोग देंगे। ठाण्यात कट्टर वैरी असणाऱ्यांमध्ये पुन्हा मैत्रीचे वारे वाहू लागल्याची चर्चा आता रंगली आहे। जितेंद्र आव्हाड समर्थकांना धमकावल्याप्रकरणी आनंद परांजपेंसह पत्नीवर गुन्हा दाखल झाल्यानं खळबळ उडाली आहे। तर शिंदे गटाचे प्रवक्ते नरेश म्हस्के यांनी परांजपे यांच्या बचावासाठी धाव घेत आव्हाड यांच्यावर जोरदार टीका केली आहे। तर अजित पवारांच्या ठाण्यातील दौऱ्यावेळी आम्ही जे शक्ती प्रदर्शन केलं त्यानं आव्हाड बिथरले असून ते आपल्या समर्थकांना धीर देण्याच्या उद्देशानं नको ते उद्योग करत असल्याची टीका नजीब मुल्ला यांनी केलेली आहे। मला कीव वाटते जितेंद्र आव्हाडांच्या राजकारणाची, कुठल्या स्तराला जात आहेत, स्वतःला पुरोगामी समजतात, स्त्री आदर आणि या विषयावरती मोठ्या मोठ्या गप्पा मारतात, परंतु कृतीत ते नसतं। पण कुठल्याही स्त्रीला आवाजावं म्हणताना तुम्ही कधी त्यांना पाहिलं नसेल, अरे तुरेच प्रत्येकाशी बोलतात। परंतु राजकारण हे राजकारणापुरतं मर्यादित ठेवायला पाहिजे होतं। त्यांच्या पत्नीला नाहक त्यात गोवणं हे योग्य नाही आहे। राजकारणच्या बाजूने आम्ही राजकारण करत असताना आमचे घरातले, आमची आई असेल, आमची बहीण असतील, आमचे नातेवाईक असतील, जोपर्यंत माझी बायको होती तोपर्यंत आम्ही कधी राजकारणात आमच्या बायका पण कधी हस्तक्षेप केलेले नाही आहेत। आणि आम्ही राजकारणात वार प्रतिवार, उत्तर प्रतिउत्तर करत असताना एकमेकांच्या डोळ्यासमोर बोललेलो आहे आणि जे बोललो आहे त्याचं काउंटर पण झाला तर आम्ही त्याचा काउंटर दिलेला आहे। पण बायकांचे आड, बायकांचे पल्लो पकडून आम्ही राजकारण कधीही केलेला नाही आहे। लातूरचा उमेदवार मुंबईत ठरतो पण निलंग्याचा उमेदवार दिल्लीत ठरतो आणि त्यामुळे जो नवरदेव त्याचा बँड वाजवायला मी तयार असल्याचं वक्तव्य अमित देशमुख यांनी केलंय। निलंग्यातील एका कार्यक्रमादरम्यान त्यांनी हे वक्तव्य केलं। त्यांच्या या वक्तव्यानं परिसरात चर्चांना उधाण आलंय। आता देशमुख नेमका कुणाचा बँड वाजवणार ही चर्चा स्थानिकांमध्ये रंगलेली आहे। लातूरचा नवरदेव हा मुंबईत ठरतो
निलंग्याचा डबल तिकीट करतो. तुम्ही उगाच लातूर भारी असं म्हणत राहता. असं नाही. दिल्ली जो नवरदेव होऊन घेईल त्याचा बँड वाजवायला वेगळ्या अर्थाने येऊ नका. अमित देशमुख इथे येईल. माजी महापौर किशोरी पेडणेकर यांना अंतरिम दिलासा मिळालेला आहे. बॉडी बॅग किट खरेदी कथित गैरव्यवहार प्रकरणात 24 ऑगस्टपर्यंत कुठलीही कठोर कारवाई न करण्याचा निर्देश मुंबई सत्र न्यायालयानं आर्थिक गुन्हे शाखेला दिलेत. या प्रकरणी किशोरी पेडणेकर यांच्यासह इतर 3 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आमदार नवाब मलिक यांना अखेर दिलासा मिळालेला आहे. सर्वोच्च न्यायालयानं प्रकृतीच्या कारणास्तव नवाब मलिक यांना जामीन मंजूर केलाय. 2 महिन्यांसाठी हा जामीन असणार आहे. अंडरवर्ल्डशी असलेलं कथित प्रकरण आणि मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात 23 फेब्रुवारी 2022 रोजी मलिकांना अटक करण्यात आली होती. पण किडनी संबंधित असलेल्या दुर्धर आजारानं नवाब मलिक यांना ग्रासला आणि त्यांना जामीन देण्याची मागणी ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांनी केली होती. राज्य शासनाकडून कलम 353 संदर्भात बदल करण्यात आलेला आहे. आता कलम 353 अंतर्गत गुन्हा हा जामीनपात्र आणि दखलपात्र करण्यात आलेला आहे. दरम्यान या गुन्ह्याअंतर्गत असलेली शिक्षा ही 5 वर्षांवरून 2 वर्ष करण्यात आली आहे. दरम्यान या कलमातील बदलाला मुंबई महानगरपालिका कर्मचाऱ्यांनी विरोध केलेला आहे आणि या संदर्भात त्यांनी 23 ऑगस्टला आंदोलनाचा इशारा दिलाय. मुंबई महापालिकेच्या कोविड घोटाळ्याबाबत रोज नवनवीन बातम्या येत आहेत. कोविड घोटाळ्याच्या चौकशीची वाढती व्यापकता पाहता काही अधिकारी आणि कर्मचाऱ्यांपर्यंत हा चौकशीचा फेरा पोहोचण्याची शक्यता आहे आणि त्यामुळे आता कर्मचारी संघटनांनी याविरोधात एकजूट केल्याचं पाहायला मिळतंय. कर्मचारी संघटनांच्या समन्वय समितीनं पत्रकार परिषद घेऊन सरकारला विनंतीवजा इशारा दिलाय, ज्यात SIT चौकशीच्या नावाखाली कर्मचाऱ्यांना त्रास दिला जाऊ नये, तसंच राजकीय नेत्यांच्या मारहाणीपासून संरक्षण देणारे IPS कलम 332 आणि 353 रद्द करू नये अशा मागण्या करण्यात आल्या. यासाठी 23 ऑगस्टला आझाद मैदानातून मोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं आहे. कायदे जर नष्ट केले तर कोणी घुसून मारेल आणि कायदा असा आहे की जर ऑन ड्युटीवर जर तो असेल तर कामामध्ये व्यत्यय आणला ह्या कारणास्तव किंवा त्याला मारहाण केली म्हणून त्याच्यावरती केस दाखल केली जाते, FIR दाखल केला जातो. पण उद्या ही कलमच दोन्ही नष्ट केली तर कोणावरती FIR दाखल होणार नाही ही आम्हाला भीती आहे. कामगारांना जे संरक्षण पाहिजे ते सरकारने दिलंच पाहिजे. यामध्ये काही तोडजोड आम्ही करायला तयार नाही. कामं नीट करत नाहीत आणि लोकप्रतिनिधींनी यांना जाब विचारला की त्यांच्यावर जाणीवपूर्वक 353 कलम टाकायचं. हे कुठले धंदे आहेत? अजिबात यांच्या दबावाला सरकारने बळी दौंड तालुक्यातील उंडवडी गावात रात्रीच्या वेळी बिबट्याचं दर्शन घडलेलं आहे आणि यामुळे इथल्या नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. यवत राहू मार्गावर असणाऱ्या सणस वस्तीवर बिबट्याचा वावर दिसून आला आणि त्यामुळे गावकऱ्यांमध्ये खळबळ उडाली असून या बिबट्याचा बंदोबस्त करावा यासाठी गावात पिंजरा लावण्याची मागणी नागरिकांनी वनविभागाकडे केलेली आहे. पावसाळा सुरू झाला की माळशेज जसा पर्यटकांना खुणावतो तसाच तो विदेशी पक्ष्यांना देखील भुरळ घालतो. दरवर्षीप्रमाणे यंदाही माळशेज परिसरातल्या पिंपळगाव जोगा धरण परिसरात फ्लेमिंगो पक्ष्यांचं आगमन झालंय. या फ्लेमिंगोंची दृश्य टिपण्यासाठी पर्यटक देखील दाखल झालेत. खुबी गावाजवळ पिंपळगाव जोगे धरणाच्या बॅक वॉटरला या पक्ष्याचं आगमन झालेलं आहे आणि त्यांचं हे सौंदर्य टिपलंय जुन्नरच्या तळमाची वाडी इथल्या नंदकुमार साबळे या पक्षमित्रानं. पाहुयात या पक्ष्यांचे हे विविधांगी रूप.
देशभरातील विविध क्षेत्रातील महिलांच्या योगदानाची ओळख करून देणारं न्यूज 18 नेटवर्कचं रायझिंग इंडियाशी शक्ती कॉन्क्लेव्ह नवी दिल्ली इथे पार पडलं आणि या कार्यक्रमाला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची विशेष उपस्थिती होती। तर केंद्रीय मंत्री स्मृती इराणी, अभिनेत्री श्रद्धा कपूर, गायिका आशा भोसले आणि सुनिधी चौहान यांच्यासह इतरही कर्तृत्ववान महिलांचा या कार्यक्रमात गौरव करण्यात आला। दरम्यान आपल्या गाण्यानं सदाबहार ठरलेल्या आशा भोसले यांनी यावेळी खास राष्ट्रपतींच्या फरमाईशवर गाणं गायलं। यावेळी आशा दीदींची खास मुलाखत देखील घेण्यात आली आहे, पाहूयात। मधुबन में कन्हैया किसी गोपी से मिले, कभी मुस्काए कभी रास रमे राधा कैसे न जले, राधा कैसे न जले, आग तन मन में लगे, आग तन मन में लगे, राधा कैसे न जले, राधा कैसे न जले, राधा कैसे न चुरा लिया है तुमने जो दिल को, नजर नहीं चुराना सनम, बदल के मेरी तुम जिंदगानी, कहीं बदल ना जाना सनम, चुरा लिया है तुमने जो दिल को, नजर नहीं चुराना सनम, बदल के मेरी तुम जिंदगानी, कहीं बदल ना जाना सनम। तो नकल होती है, असल होता है। तो मैंने अपना असल बनाना चाहती थी। मैं आशा भोसले अपना नाम कायम करना चाहती थी। तो इसलिए मैंने अलग अलग देशों के गाने सुने, अलग अलग इंग्लिश बोलते, इटालियन, स्पेनिश, कोई भी मैंने ये संगीत छोड़ा नहीं। और मैंने सुनती गई और अपने आवाज़ को चेंज करती गई, अपनी भावनाओं को उनको देख के सोचती थी कि ये कैसे गा रही हैं, ये कैसे करना है। ऐसे करते करते फिल्मों में मैं वही करने लग गई और लोगों को कहा ये बहुत अच्छा स्टाइल है, ऐसा कोई गाता ही नहीं है। अभी भी रियाज करती हैं, रोज रियाज करती हैं? जी बिल्कुल। कितने घंटे करती हैं आप रियाज? मैं जब मन में आए, जब जैसे वक्त होता है ऐसे बैठ जाती हूँ। रात को 12 बजे भी बैठती हूँ और सुबह 7 बजे उठती हूँ, कभी 5 बजे उठती हूँ। मेरा ऐसा बंधन नहीं है कि मैं अभी सुबह ही करूँ या रात, कभी भी बैठती हूँ। हाँ। मेरे नौकर बहुत तंग आ गए मेरे से। जब देखो गाती रहती है, जब देखो गाती रहती है। तर महाराष्ट्रातील आतापर्यंतच्या सगळ्या महत्त्वाच्या बातम्या आपण महाराष्ट्र अनलिमिटेड या बातमीपत्रामध्ये सविस्तररित्या जाणून घेतलेल्या आहेत आणि यानंतरच्या बातमीपत्रामध्ये महाराष्ट्र, देश आणि विदेशातल्या सगळ्या बातम्या या वेगवान स्वरूपात जाणून घेणार आहोत। मात्र त्याआधी एक महत्त्वाची आठवण, या सगळ्या बातम्या तुम्ही तुमच्या मोबाईलवर देखील पाहू शकता। त्यासाठी तुम्हाला काय करायचंय, तुम्हाला आमच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला भेट देणं गरजेचं आहे। आम्हाला फेसबुक, यूट्यूब, ट्विटर आणि इंस्टाग्रामवर फॉलो करा। तिथे वेळोवेळी प्रत्येक बातम्यांचे अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील। आणि आता या बातमीपत्राच्या सुरुवातीला आपण एक नजर टाकणार आहोत 10 सेकंद 10 बातम्यांवर।